हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला साबुदाणा आणि उकडलेला बटाटा याची रेसिपी दाखवते। याचे पापड खूप छान होतात। साबुदाणा थोडा भाजून त्याचं पीठ करून घ्यायचं आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आणि उकडलेला बटाटा हा एकत्र परातीमध्ये घ्यायचा। अजिबात पाणी ॲड करायचं नाही, फक्त तेच एकत्र मिक्स करून मळून घ्यायचं आणि त्याचं असं घट्ट पीठ तयार करायचं। तुम्हाला जसं चवीनुसार तुमची किती क्वांटिटी आहे तसं मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि ते पीठ एकदम व्यवस्थित मळून झालं की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्या भांड्यामध्ये काही तेल वगैरे लावायची गरज नाही आहे। त्या भांड्यामध्ये ते पीठ ठेवलं की त्याला उकड द्यायची आपल्याला, जसं आपण खिचेच्या पिठाला उकड देतो। उकड देण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं। पाणी उकळून झाल्यानंतर ते पिठाचं भांडं त्याच्यामध्ये ठेवून पॅक एकदम झाकण त्याच्यावरती ठेवून द्यायचं आणि उकड झाली, पीठ शिजल्यासारखं दिसलं की एका मोठ्या प्लास्टिकच्या चांगल्या पेपरमध्ये कागदामध्ये हे असं सगळं पीठ एकत्र काढून घ्यायचं, म्हणजे लवकर थंड होत नाही। आणि नंतर परत एकदा मळून घ्यायचं। भरपूर वेळ ते पीठ मळायचं आणि एकदम असा मऊ गोळा खिचेला आपण जसं करतो तसं तयार झाला की मग ते पीठ मळायचं बंद करायचं आणि गोळे करून घ्यायचे आणि पेपर जो असतो प्लास्टिकचे पेपरचे असे 2 तुकडे करायचे आणि ते असे कापून घ्यायचे। प्लास्टिकच्या तुकड्यांना फक्त एकदाच तेल लावायचं, नंतर तेल लावायची गरज नाही आहे या पापडांना। आणि जसं आपण खिचेला करतो मध्ये गोळा ठेवून असं प्रेस तसं करायचं, ते पापड तयार आहेत। फक्त वरचा जो प्लास्टिकचा आहे आपण पापडाला लावलेला तो कवर काढायचा आणि आपण वाळवण्यासाठी जे अंथरलेलं आहे त्याच्यावरती तो पापड वाळण्यासाठी टाकायचा। अशा पद्धतीने आपण हे पापड करून घ्यायचे। उपवासासाठी बेस्ट आहेत हे पापड। जर तुम्हाला असे सगळे व्यवस्थित सुट्टे सुट्टे वाळवून घ्यायचे आणि थोड्या वेळानंतर किंवा दुपारनंतर ते पापड उलटे पण करायचे, म्हणजे दोन्ही साईडून ते व्यवस्थित भाजतात। मी इथे एक पापड तळून दाखवला आहे। एकदम पूर्ण वाळलेला नाही आहे तो पापड, पण एकदम छान लागतो, टेस्टला एकदम मस्त आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, बाय बाय।